हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बँक निफ्टीचा क्यू बघू आपण. तर बँक निफ्टीमध्ये बघितलं तर निफ्टीमध्ये आपण बोललेलो होतो की ब्रेकआउट फेल्युअर होऊ शकतो. हा ब्रेकआउट झालेला होता आणि हा ब्रेकआउट फेल्युअर सीन करू शकतो. असा ब्रेकआउट फेल्युअर झाला, खाली आलं मार्केट आणि रिकवरसुद्धा झालेला आहे. लाईक इथून हा ब्रेकआउट फेल्युअर झाला होता. ब्रेकआउट फेल्युअर झाल्यानंतर खाली आला, आता रिकवर झाला आहे. जर उद्या सपोज गॅप ओपनिंग झाला किंवा गॅप ओपनिंग झाल्यानंतर एक रिटेस्टनंतर परत वरती जाऊ शकता. हा वन डेच्या टाईम फ्रेमवर बघतो आहे आपण. ठीक आहे, वन डेच्या टाईम फ्रेमवर असं जाऊ शकतं मार्केट, त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ शकतो. तसंच बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा हा ब्रेकआउट फेल्युअर होता. हा ब्रेकआउट झाला आणि ब्रेकआउट फेल्युअर होता इथे. ते बँक निफ्टीमध्ये सुद्धा खाली आलं आणि ब्रेकआउट जिथून फेल्युअर झाला होता तिथपर्यंत परत मार्केट पोचलेलं आहे. तर उद्या सपोज गॅप ओपनिंग झालं तर गॅप ओपनिंगनंतर रिटेस्टनंतर ह्याच्यावरती जाऊ शकतो ऑल टाईम हायपर्यंत. तर त्याप्रमाणे आपण बघू शकतो. आपण 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर बघू लेवल काय असतील ते. तर 15 मिनटाच्या टाईम फ्रेम बघू. पहिलं निफ्टी बघू आपण 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर. तर 15 मिनटाच्या टाईम फ्रेम बघितलं तर आज ओपन झालं आणि ओपन झाल्यानंतर एक कन्सोलिडेशन मार्केट होतं. ठीक आहे, 15 मिनटाच्या टाईम फ्रेमची रेंज ब्रेक केली, पण खालची गॅप फिल केली आणि तिथेच मार्केट कंटिन्यू राहिलं होतं. एक चांगला मोमेंटम नाही भेटला, कारण की 2 दिवस चांगला मोमेंटम होता. लास्ट हा एक चांगला मोमेंटम होता हा या दिवसाचा. ठीक आहे, 19 तारखेचा. त्यानंतर एक कन्सोलिडेशन व्होलेटाईल टू कन्सोलिडेशन होता. लाईक इथे थोडासा मोमेंट होता अपसाईडला, नंतर शेवटच्या टायमाला अपसाईडला होता आणि आज गॅप ओपनिंग झाला आणि एक कन्सोलिडेशन झालं. ठीक आहे, तर आपण उद्यासाठी लेवल ड्रॉ करून घेऊ. हा एक सपोर्ट एरिया, हा रेजिस्टन्स एरिया असेल आणि हा एक सपोर्ट एरिया आहे. हे दोन मेन लेवल असतील उद्यासाठी. एक सपोर्ट एरिया आपण ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, आणि हा एक रेजिस्टन्स एरिया. आपण वन डेच्या टाईम फ्रेम बघितलं होतं की आपण जिथून ब्रेकआउट फेल्युअर झाला होता त्या रिटेस्टनंतर मार्केट खाली आलेलं आहे, म्हणजे खाली आलं आहे आणि त्यानंतर परत वरती रिटेस्टला टच केलेलं आहे. आणि जर उद्या गॅप ओपनिंग झालं तर गॅप ओपनिंगनंतर चांगला अपसाईड मोमेंटम दाखवू शकतो. त्याप्रमाणे आपण प्रॉपर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊननंतर ट्रेड घेऊ शकतो. जर गॅप ओपनिंग झालं तर गॅप ओपनिंगनंतर ह्या लेवलला थोडा वेट करून, ह्या लेवलला मार्केट थोडा वेट करून अपसाईडला असं मोमेंटम करू शकतं. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे, तसंच जर फ्लॅट ओपनिंग घेऊन डाऊन साईडला आलं तर डाऊन साईडला आपल्याकडे ही लेवल आहे आणि इथेसुद्धा एक चांगला सपोर्ट एरिया दिसतो आहे आपल्याला. हा चांगला सपोर्ट एरिया दिसतो आहे, त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ शकतो छोटी. आणि हा एक तोसुद्धा सपोर्ट एरिया ब्रेक झाला आणि त्यानंतर हा आपल्याकडे ही लेवल असू शकते, त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ. आणि जर बँक निफ्टीमध्ये बघितला तर निफ्टीमध्ये बघितलं तर निफ्टीमध्ये सुद्धा जर गॅपअप झाल्यानंतर एक चांगला ट्रेड भेटू शकतो. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ शकतो निफ्टीमध्ये. ठीक आहे, तर आणि बँक निफ्टीमध्ये बघू. बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक कन्सोलिडेशन होतं. तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण लेवल ड्रॉ करून घेऊ. ही एक 15 मिनटाची चांगली स्टार्टिंग कॅन्डल होती. गॅप ओपनिंग झाला आणि गॅप ओपनिंगनंतर खाली आलं. ह्याच्यातसुद्धा सपोर्ट एरिया आणि रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेऊ आपण. ठीक आहे, हा एक सपोर्ट एरिया आहे आणि हा रेजिस्टन्स एरिया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा गॅप ओपनिंग झालं तर गॅप ओपनिंगनंतर अपसाईडला एक चांगलं मार्केट जाऊ शकतं. त्याप्रमाणे प्रॉपर ट्रेड घेऊ शकतो आपण. आणि फ्लॅट ओपनिंग झालं तर फ्लॅट ओपनिंग घेऊन डाऊन साईडला आलं तर डाऊन साईडला आपल्याकडे छोटे छोटे टार्गेट आहेत. जसं निफ्टीमध्ये सपोर्ट होता तसंच बँक निफ्टीमध्ये सुद्धा हा एक छोटा सपोर्ट आहे. हा सुद्धा ब्रेक झाला तर खाली येऊ शकतं मार्केट अजून ह्या लेवलपर्यंत, म्हणजे छोटे छोटे टार्गेट आहेत बँक निफ्टीमध्ये. आणि जर गॅप ओपनिंग झालं किंवा फ्लॅट ओपनिंग घेऊन अपसाईडला गेलं, आजचा डे हाय तोडला तर डे हायनंतर हा एक गॅप एरिया आहे आणि ह्या गॅप एरियानंतर वरती एक चांगलं मार्केट जाऊ शकतं. तर ह्या दोन लेवल आहेत इम्पॉर्टंट. जर फ्लॅट ओपनिंग होऊन अपसाईडला गेलं तर ह्या दोन लेवलपर्यंत मार्केट जाऊ शकतं. त्याप्रमाणे प्रॉपर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनचा ट्रेड घेऊ शकतो. जर इथे ओपनिंग झालं, इथे ओपनिंग झाल्यानंतर इथे कन्सोलिडेशन होऊ शकतं थोडंफार आणि कन्सोलिडेशन झाल्यानंतर हा ब्रेकआउट झाल्यानंतर एक चांगला मार्केट अपसाईडला दाखवू शकतं. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे, आणि डाऊन साईडला आलं तर डाऊन साईडला सुद्धा आपण लेवल ड्रॉ केलं आहे, त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ. निफ्टीमध्ये सुद्धा सेम लेवल आहेत. ठीक आहे, निफ्टीमध्ये चांगले टार्गेट भेटत आहेत, त्याप्रमाणे आपण प्रॉपर एंट्री कुठे होते आणि कुठल्या साईडला ब्रेकआउट होते त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ शकतो निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेमच आहे. जिथे ओपनिंग होते आणि ओपनिंगनंतर ज्या साईडला ब्रेकआउट होते त्या साईडला आपण लेवल ड्रॉ केले आहेत, पण ज्या साईडला प्रॉपर ब्रेकआउट होईल त्यानंतर रिटेस्टनंतर आपण त्याच्यात एंट्री करणार आहोत आणि प्रॉपर ट्रेड घेणार आहोत. आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मराठी कंटेंटसाठी. थँक्यू.